शिवजयंती। आज आहे 21/12/2025 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 5/3/2008। मुरलीचे शीर्षक आहे संगमाच्या बँकेमध्ये सायनेसची शक्ती आणि श्रेष्ठ कर्म जमा करा। शिवमंत्राद्वारे मीपणाला परिवर्तन करा। आज बापदादा चोहो बाजूंच्या मुलांच्या स्नेहाला बघत आहेत। तुम्ही देखील सगळे स्नेहाच्या विमानाने इथे पोहोचला आहात। हे स्नेहाचे विमान खूप सहज स्नेहापाशी पोहोचवते। बापदादा बघत आहेत की आज विशेष सर्व लवलीन आत्मे परमात्मा प्रेमाच्या झोपाळ्यामध्ये झोके घेत आहेत। बापदादा देखील चोहो बाजूंच्या मुलांच्या स्नेहामध्ये एकरूप झाले आहेत। हा परमात्मा स्नेह बापसमान अशरीरी सहज बनवतो। व्यक्त भावापासून पार अव्यक्त स्थितीमध्ये अव्यक्त स्वरूपामध्ये स्थित करतो। बापदादा देखील प्रत्येक मुलाला समान स्थितीमध्ये पाहून हर्षित होत आहेत। आजच्या दिवशी सर्व मुले शिवरात्री, शिवजयंती, बाबांचा आणि आपला जन्मदिवस साजरा करण्यासाठी आली आहेत। बाबा आणि दादा दोघेही आपापल्या वतनमधून तुम्हा सर्व मुलांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत। साऱ्या कल्पामध्ये हा जन्मदिवस बाबांचा अथवा तुमचा न्यारा आणि अतिप्रिय आहे। भक्त लोक देखील या उत्सवाला मोठ्या भावनेने आणि प्रेमाने साजरा करतात। तुम्ही या दिव्य जन्मामध्ये जे श्रेष्ठ अलौकिक कर्म केले आहे, आता देखील करत आहात, ते यादगार रूपामध्ये भले अल्पकाळासाठी थोड्या वेळापुरते साजरे करतात, परंतु भक्तांची देखील कमाल आहे। यादगार साजरा करणाऱ्यांची, यादगार बनविणाऱ्यांची देखील बघा किती कमाल आहे। जे कॉपी करण्यामध्ये हुशार दिसत आहेत कारण तुमचेच भक्त आहेत ना, तर तुमच्या श्रेष्ठतेचे फळ त्या यादगार बनविणाऱ्यांना वरदानाच्या रूपामध्ये मिळाले आहे। तुम्ही एका जन्मासाठी एकदाच संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेता। कॉपी तर केली आहे, एका दिवसासाठी पवित्रतेचे व्रत देखील ठेवतात। तुमचा पूर्ण जन्म पवित्र अन्नाचे व्रत आहे आणि ते एका दिवसासाठी ठेवतात। तर बापदादा आज अमृतवेलेला बघत होते की तुम्हा सर्वांचे भक्त देखील काही कमी नाही आहेत। त्यांची देखील विशेषता खूप चांगली राहिली आहे। तर तुम्ही सर्वांनी पूर्ण जन्मासाठी पक्के व्रत, मग ते खाण्यापिण्याचे किंवा मनाच्या संकल्पांच्या पवित्रतेचे, वचनाचे, कर्माचे, संबंध संपर्कामध्ये येत असताना कर्माचे, पूर्ण जन्मासाठी पक्के व्रत घेतले आहे की थोडे थोडे घेतले आहे? पवित्रता ब्राह्मण जीवनाचा आधार आहे, पूज्य बनण्याचा आधार आहे, श्रेष्ठ प्राप्तीचा आधार आहे। तर जे काही भाग्यवान आत्मे इथे पोहोचले आहेत, ते चेक करा की हा जन्माचा उत्सव पवित्र बनण्याचा चारही प्रकारे केवळ ब्रह्मचर्याची पवित्रता नाही, परंतु मन, वचन, कर्म, संबंध संपर्कामध्ये देखील पवित्रता, असे पक्के व्रत घेतले आहे। ज्यांनी पक्के व्रत घेतले आहे, थोडे थोडे कच्चे नाही, त्यांनी हात वर करा। पक्के 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 किती पक्के? कोणी हलवले तर हलणार नाही हलणार। कधी कधी तर माया येते ना की नाही? मायेला निरोप दिला आहे का? कधी कधी सूट देता का? येते? चेक करा। तर पक्के व्रत घेतले आहे, कायमचे व्रत घेतले आहे का कधी कधीचे? कधी थोडे, कधी खूप, कधी पक्के, कधी कच्चे, असे तर नाही आहात ना? कारण बापदादांवरील प्रेमामध्ये सर्वजण 100% सुद्धा जास्त मानतात। जर बापदादांनी विचारले की बाबांवर किती प्रेम आहे, तर सर्वजण खूप उमंग उत्साहाने हात वर करतात।
प्रेमामध्ये कमीचे पर्सेंटेज फार थोड्यांचेच असते, मेजॉरिटींचे प्रेम आहे. तर जसे प्रेमामध्ये पास आहात, बाप दादा देखील मानतात की मेजॉरिटी प्रेमामध्ये पास आहेत. परंतु पवित्रतेच्या व्रतामध्ये चारही रूपामध्ये मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क चारही रूपांमध्ये संपूर्ण पवित्रतेचे व्रत निभावण्यामध्ये पर्सेंटेज येते. आता बाप दादांना काय हवे आहे? बाप दादा हेच इच्छितात की जी प्रतिज्ञा केली आहे समान बनण्याची, तर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यामध्ये बाबांचे रूप दिसावे. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये बाप समान बोल असावेत. बाप दादांचे बोल वरदान रूप बनतात. तर तुम्ही सर्व हे चेक करा, माझ्या चेहऱ्यामध्ये बाबांचे रूप दिसते आहे का? बाबांचे रूप काय आहे? संपन्न, सर्व गोष्टींमध्ये संपन्न. असे प्रत्येक मुलाचे नेत्र, प्रत्येक मुलाचा मुखडा बाप समान आहे. सदैव हसरा चेहरा आहे का कधी विचारात असलेला, कधी व्यर्थ संकल्पांच्या छायेवाला, कधी उदास, कधी खूप मेहनत करणारा, असा तर चेहरा नाही आहे ना. सदैव गुलाब, कधी गुलाबासारखा उमललेला चेहरा, तर कधी वेगळा असा बनू नये. कारण बाप दादांनी जन्मतःच हे देखील सांगितले आहे की माया तुमच्या या श्रेष्ठ जीवनाला विरोध करेल, परंतु मायेचे काम आहे येणे. तुम्हा सदैव पवित्रतेचे व्रत घेणाऱ्या आत्म्यांचे काम आहे दुरूनच मायेला पळवून लावणे. बाप दादांनी बघितले आहे, बरीच मुले मायेला दुरूनच पळवून लावत नाहीत. माया येते, येऊ देतात, अर्थात मायेच्या प्रभावामध्ये येतात. जेव्हा दुरूनच पळवून लावत नाहीत, तेव्हा मग मायेला देखील सवय लागते. कारण की ती ओळखून जाते की इथे आपल्याला बसायला देतील. बसायला देण्याची निशाणी आहे की माया येते. विचार करतात की माया आहे, परंतु तरीसुद्धा काय विचार करतात? अजून संपूर्ण थोडाच बनलो आहे. कोणीही संपूर्ण बनलेला नाहीये. आता तर बनत आहोत, बनून जाऊ. गे करू लागतात, तर मायेला बसण्याची सवय लागते. तर आज जन्मदिवस तर साजरा करत आहात. बाबा देखील आशीर्वाद मुबारक तर देत आहेत, परंतु बाबा प्रत्येक मुलाला, लास्ट नंबरवाल्या मुलाला सुद्धा कोणत्या रूपामध्ये पाहू इच्छितात? लास्ट नंबर देखील बाबांचा लाडका तर आहे ना. तर बाबा लास्ट नंबरवाल्या मुलाला देखील सदैव गुलाबासारखे पाहू इच्छितात. उमललेला, कोमेजलेला नाही. कोमेजण्याचे कारण आहे थोडासा निष्काळजीपणा. होऊन जाईल, बघू, करूच, पोहोचूच, तर ही गेगेची भाषा खाली पाडते. तर चेक करा किती काळ लोटला. आता वेळेच्या समीपतेचा आणि अचानक होण्याचा इशारा तर बापदादांनी दिलेलाच आहे. देत आहेत नाही, दिलेलाच आहे. अशा वेळी एव्हर रेडी, अलर्ट असणे आवश्यक आहे. अलर्ट राहण्यासाठी चेक करा, माझे मन आणि बुद्धी सदैव क्लीन आणि क्लिअर आहे. क्लीनसुद्धा पाहिजे, क्लिअरसुद्धा पाहिजे. यासाठी वेळेवर विजय प्राप्त करण्यासाठी मनामध्ये, बुद्धीमध्ये कॅचिंग पॉवर आणि टचिंग पॉवर दोन्ही खूप आवश्यक आहे. अशा काही परिस्थिती येणार आहेत जे कुठेही दूर जरी बसलेले असाल, परंतु क्लीन आणि क्लिअर मन आणि बुद्धी असेल तर बाबांचा इशारा, डायरेक्शन, श्रीमत जी मिळणार आहे त्याला कॅच करू शकाल. टच होईल, हे करायचे आहे, हे करायचे नाही आहे. त्यामुळे बापदादांनी अगोदरच सांगितले आहे. तर वर्तमान समयी आपल्याकडे सायलेन्सची शक्ती जितकी जमा करू शकता तितकी जमा करा. जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे तसे मन आणि बुद्धीला कंट्रोल करू शकाल. व्यर्थ संकल्प स्वप्नामध्ये देखील टच करू नयेत, असा माइंड कंट्रोल पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, मन जीते जगत जीत. जसे हात स्थूल कर्मेंद्रिय आहे,
जिथे पाहिजे, जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत ऑर्डरप्रमाणे वापरू शकता. असे मन आणि बुद्धीची कंट्रोलिंग पॉवर आत्म्यामध्ये सदैव इमर्ज असावी. असे नाही योगाच्या वेळी अनुभव होतो, परंतु कर्माच्या वेळी, कार्यव्यवहार करते वेळी, नातेसंबंधांमध्ये येते वेळी अनुभव कमी होतो. अचानक पेपर येणार आहेत, कारण फायनल रिझल्टच्या अगोदरसुद्धा मधून पेपर घेतले जातात. तर या बर्थडे निमित्त कोणती विशेष गोष्ट कराल? सायलेन्सची शक्ती जितकी जमा करू शकाल, एका सेकंदामध्ये स्वीट सायलेन्सच्या अनुभूतीमध्ये हरवून जा. कारण सायन्स आणि सायन्स देखील अतिमध्ये जात आहे. तर सायन्सवर सायलेन्सच्या शक्तीचा विजय परिवर्तन घडवून आणेल. सायलेन्सच्या शक्तीद्वारे दूर बसून एखाद्या आत्म्याला सहयोग देखील देऊ शकता, सकाश देखील देऊ शकता, भटकणाऱ्या मनाला शांत करू शकता. ब्रह्मा बाबांना बघितले, जेव्हा जेव्हा कोणी अनन्य बच्चा थोडासा हलचलमध्ये असे अथवा शारीरिक हिशोब चुकता करत असे, तर बाबा पहाटे लवकर उठून मुलाला सायलेन्सच्या शक्तीची सकाश देत असत आणि तो अनुभव करत असे. तर शेवटी या सायलेन्सच्या सेवेचा सहयोग द्यावा लागेल. परिस्थिती अनुसार हे नीट लक्षात ठेवा. सायलेन्सची शक्ती अथवा आपल्या श्रेष्ठ कर्मांची शक्ती जमा करण्याची बँक फक्त आत्ता उघडते. बाकी इतर कोणत्याही जन्मामध्ये ही जमा करण्याची बँकच नसते. आत्ता जर जमा केले नाहीत तर मग नंतर ही बँकच नसणार, तर कुठे जमा कराल? म्हणून जमेच्या शक्तीला जितके गोळा करू इच्छिता तितके करू शकता. तसे लोक देखील म्हणतात, जे करायचे आहे ते आत्ता करा, जो विचार करायचा आहे तो आत्ता करा. आत्ता जो काही विचार कराल तो विचार राहील आणि काही वेळानंतर जेव्हा वेळेची सीमा जवळ येईल तेव्हा तो विचार पश्चातापाच्या रूपामध्ये बदलेल. असे केले असते, असे करायला हवे होते, तर विचार नाही राहणार, पश्चातापामध्ये बदलेल. म्हणून बाप दादा अगोदरच इशारा देत आहेत. सायलेन्सची शक्ती एका सेकंदामध्ये काहीही हो, सायलेन्समध्ये हरवून जा. परंतु अजून हा पुरुषार्थ करत नाही आहात. जमेचा पुरुषार्थ आत्ता करू शकता. तर बापदादांचे मुलांवर प्रेम आहे. बापदादा प्रत्येक मुलाला सोबत घेऊन जाऊ इच्छितात. जो वायदा आहे, सोबत राहणार, सोबत येणार, तो वायदा निभावण्यासाठी समान असणाराच सोबत येईल. सांगितले होते ना, डबल फॉरेनर्सना हातात हात देऊन चालायला आवडते, तर श्रीमताचा हात हातामध्ये असावा. बाबांचे श्रीमत ते तुमचे मत, याला म्हणणार हातामध्ये हात. तर ठीक आहे, आज बर्थडेचा उत्सव साजरा करण्यासाठी आला आहात ना. बाप दादांना देखील आनंद होतो की माझी मुले, बाबांना अभिमान आहे की माझी मुले सदैव उत्साहामध्ये राहून उत्सव साजरा करत राहतात. दररोज उत्सव साजरा करता की विशेष दिनानिमित्त? संगम युगच एक उत्सव आहे. युगच उत्सवाचे आहे. इतर कोणतेही युग संगम युगासारखे नाही आहे. तर सर्वांना उमंग उत्साह आहे ना, की आम्हाला समान बनायचेच आहे. बनायचे आहे की बघणार, बनणार, करणार, गे करणारे तर नाही आहात ना. जे समजतात बनायचेच आहे त्यांनी हात वर करा. बनायचेच आहे, त्याग करावा लागेल, तपस्या करावी लागेल. तयार आहात? कोणताही त्याग करावा लागेल. सर्वात मोठा त्याग कोणता आहे? त्याग करण्यामध्ये सर्वात मोठ्यात मोठा एक शब्द विघ्न उत्पन्न करतो. त्याग, तपस्या, वैराग्य, बेहदचे वैराग्य, यामध्ये एकच शब्द विघ्न निर्माण करतो. जाणता तर आहात कोणता एक शब्द आहे? मी, बॉडी कॉन्शियसचा मी. म्हणून बाप दादांनी सांगितले आहे, जसे आत्ता जेव्हा पण माझे म्हणता तर पहिल्यांदा काय आठवते? माझे बाबा, माझे बाबा येते ना.
भले माझे शब्दानंतर आणखीन काहीही करा, परंतु माझे म्हटल्यामुळे सवय झाली आहे. अगोदर बाबा येते. तसे जेव्हा मी म्हणता, तर जसे माझे बाबा विसरत नाही. कधी कोणाला माझे म्हणाल ना, तर बाबा शब्द येतोच येतो. अगदी तसेच जेव्हा मी म्हणाल, तर अगोदर आत्म्याची आठवण यावी. मी कोण? आत्मा. मी आत्मा हे करत आहे. मी आणि माझे हदचे बदलून बेहदचे व्हावे. असे होऊ शकते? होऊ शकते का? मान तर हलवा, सवय लावा. मी म्हटले तर लगेच आत्मा आठवावा, आणि जेव्हा मीपणा येतो तर एक शब्द आठवावा. करावनहार कोण? बाबा करावनहार करत आहेत. करावनहार शब्द कार्य करतेवेळी सदैव लक्षात राहावा. मग मीपणा येणार नाही. माझा विचार, माझी ड्युटी. ड्युटीचा सुद्धा खूप नशा असतो. माझी ड्युटी. परंतु देणारा दाता कोण? या ड्युटीच प्रभूची देणगी आहे. प्रभूच्या देणगीला मी मानणे. विचार करा, चांगले आहे? बाप दादांना आता प्रत्येक स्थानाचा रिझल्ट हवा आहे. हा 1 महिना असे नॅचरल नेचर अर्थात नैसर्गिक स्वभाव बनवा, कारण की नॅचरल नेचर लवकर बदलत नाही. तर नैसर्गिक स्वभाव बनवा. जे सांगितले ना, सदैव तुमच्या चेहऱ्यातून बाबांचे गुण दिसावेत. वर्तनामधून बाबांचे श्रीमत दिसावे. सदैव हसरा चेहरा असावा. सदैव संतुष्ट राहण्याची आणि संतुष्ट करण्याची चाल असावी. प्रत्येक कर्मामध्ये कर्म आणि योगाचा बॅलन्स असावा. बरीच मुले बापदादांना खूप छान छान गोष्टी ऐकवतात. सांगू काय म्हणतात ते? म्हणतात, बाबा तुम्ही समजून घ्या ना, माझी ही नेचर आहे, अर्थात माझा हा स्वभाव आहे. बाकी काही नाही, माझा स्वभावच असा आहे. आता बापदादा काय म्हणणार? माझी नेचर आहे. माझी बोलण्याची पद्धत अशी आहे. बरेच जण असे म्हणतात, चिडलो थोडाच, माझा आवाज थोडा मोठा आहे. थोडे मोठ्याने बोललो, चिडलो थोडाच, फक्त मोठ्याने बोललो. बघा किती गोड गोड गोष्टी आहेत. बापदादा म्हणतात, ज्याला तुम्ही माझी नेचर म्हणता, हे माझे म्हणणेच चुकीचे आहे. माझी नेचर अर्थात माझा स्वभाव ही रावणाची नेचर आहे की तुमची नेचर आहे? तुमची नेचर अनादी काळ, आदी काळ, पूज्य काळ ही ओरिजिनल नेचर आहे. रावणाच्या वस्तूला माझे माझे म्हणताना म्हणून ती जात नाही. परक्याच्या वस्तूला आपले बनवून ठेवले आहे ना. कोणी परक्याची वस्तू आपल्याकडे सांभाळून ठेवेल, लपवून ठेवेल, तर ते चांगले मानले जाते का? तर रावणाचे नेचर, परक्याचे नेचर, त्याला माझे का म्हणता? मोठ्या अभिमानाने म्हणता. माझा दोष नाहीये, माझे नेचर आहे. बापदादांना देखील पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तर आता हा समाप्ती समारोह करणार. कराल? करणार? बघा, मनापासून सांगा, मनापासून करा. जिथे मन असेल ना, तिथे सर्व काही होणार. मनापासून कबूल करा की ही माझी नेचर नाही आहे. ही दुसऱ्याची वस्तू आहे. ती मला ठेवायची नाहीये. तुम्ही तर मर्जीवा बनलात ना. तुमचे ब्राह्मण नेचर आहे की जुने नेचर आहे? तर समजले बापदादांना काय हवे आहे. भले मनोरंजन करा, डान्स करा, खेळ खेळा, परंतु आहे. सर्व काही करत असताना देखील समान बनायचेच आहे. समान बनल्याशिवाय सोबत कसे येणार? कस्टममध्ये धर्मराज पुरीमध्ये थांबावे लागेल, सोबत येऊ शकणार नाही. तर आता काय सांगा दादी? 1 महिना रिझल्ट पाहायचा का? बोला पाहूया. 1 महिना अटेन्शन ठेवणार? 1 महिना जर अटेन्शन ठेवले तर नॅचरल होईल. महिन्यातील एकही दिवस सोडायचा नाही. दादी खूप चांगली जबाबदारी सांभाळतात.
सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांप्रती शुभ भावना, शुभकामनेचे भावूक पसरा. जसे कोणी पडले ना तर त्याला हात देऊन प्रेमाने उठवतात, तर शुभ भावना आणि शुभकामनेचा हात एकमेकांना सहयोग देऊन पुढे नेत राहा. ठीक आहे, फक्त तुम्ही चेक कमी करता, नाही म्हणायला शेवटी चेक करता. झाले ना? अगोदर विचार करा, नंतर करा. अगोदर करायचे, नंतर विचार करायचा नाही. करायचेच आहे. अच्छा, आता बाप दादा कोणती ड्रिल करू इच्छितात? एका सेकंदामध्ये शांतीच्या शक्तीचे स्वरूप बना. एकाग्र बुद्धी, एकाग्र मन. संपूर्ण दिवसभरामध्ये अधूनमधून 1 सेकंद काढून अभ्यास करा. सायलेन्सचा संकल्प केला आणि स्वरूप झाले. यासाठी वेळेची आवश्यकता नाही. 1 सेकंदाचा अभ्यास करा. सायलेन्स. अच्छा, चोहो बाजूच्या जन्मोत्सव साजरा करणाऱ्या भाग्यवान आत्म्यांना, सदैव उत्साहामध्ये राहणाऱ्या संगमयुगातील उत्सवाला साजरा करणाऱ्या अशा सर्व उमंग उत्साहाच्या पंखांनी उडणाऱ्या मुलांना, सदैव मन आणि बुद्धीला एकाग्रतेचे अनुभवी बनविणाऱ्या महावीर मुलांना, सदैव समान बनण्याच्या उमंगाला साकार रूपामध्ये आणणाऱ्या फॉलो फादर करणाऱ्या मुलांना, सदैव एकमेकांचे स्नेही सहयोगी हिम्मत देणाऱ्या, बाबांकडून मदतीचे वरदान देणाऱ्या वरदानी मुलांना, महादानी मुलांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि पदम 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 गुणा मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, सदैव एकांतामध्ये आणि आठवणीमध्ये व्यस्त राहणारे बेहदचे वानप्रस्थी भव. सदैव एकांतामध्ये आणि आठवणीमध्ये व्यस्त राहणारे बेहदचे वानप्रस्थी भव. स्पष्टीकरण आहे, वर्तमान समयानुसार तुम्ही सर्व वानप्रस्थ अवस्थेच्या समीप आहात. वानप्रस्थी कधी बाहुल्यांचा खेळ करत नाहीत. ते सदैव एकांतामध्ये आणि आठवणीमध्ये राहतात. तुम्ही सर्व बेहदचे वानप्रस्थी सदैव एकाच्या अंतामध्ये अर्थात निरंतर एकांतामध्ये राहा. त्याच सोबत एकाचीच आठवण करत स्मृती स्वरूप बना. सर्व मुलांप्रती बापदादांची हीच शुभ आशा आहे की आता बाबा आणि मुले समान बनावीत, सदैव आठवणीमध्ये एकरूप होऊन राहावीत. समान बनणेच सामावणे आहे, अर्थात एकरूप होणे आहे. हीच वानप्रस्थ स्थितीची निशाणी आहे. स्लोगन: तुम्ही हिमतीचे 1 पाऊल टाका तर बाबा मदतीची 1000 पावले टाकतील. तुम्ही हिमतीचे 1 पाऊल टाका तर बाबा मदतीची 1000 पावले टाकतील. अव्यक्त इशारे. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. जसे बाबांसाठी सर्वांच्या मुखातून एकच आवाज निघतो, माझे बाबा, तसे तुम्हा प्रत्येक श्रेष्ठ आत्म्याप्रती हीच भावना असावी, जाणीव व्हावी. प्रत्येकामधून माझेपणाची भासना यावी. प्रत्येकाला वाटावे की हे माझे शुभचिंतक, सहयोगी, सेवेमधील साथीदार आहेत. याला म्हटले जाते पाप समान कर्मातीत स्टेजचे तख्तनशीन. सूचना: आज महिन्याचा 3रा रविवार आहे. सर्व राजयोगी तपस्वी भाऊ बहिणी सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत विशेष योग अभ्यासाच्या वेळी आपल्या लाईट माईट स्वरूपामध्ये स्थित होऊन भ्रुकुटीच्या मध्यभागी बाप दादांचे आवाहन करत कंबाईंड स्वरूपाचा अनुभव करा आणि चोहो बाजूंना लाईट माईटची किरणे पसरविण्याची सेवा करा. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.